श्री गणेशाय नमः. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि शुभ सकाळ. तर आत्ता बघा 6 वाजायला आले तरीसुद्धा अजून आमच्या इकडं अंधारच आहे पाठीमागच्या साईडला. तर इकडं लाईट लावलेला आहे, तर इकडं उजेड पडलेला आहे. तर माझी आंघोळ आवरलेली आहे. तर मानसला आंघोळीसाठी मी पाणी द्यायला लागली, कारण आज आहे शनिवार सकाळची शाळा. आज तुम्हाला मी माझं मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे. तर इथे मी बादली लावलेली आहे पाण्यासाठी. तर बघा आता मानसला जाऊन उठवायचं आहे. तर बघा मी मानसला उठवलेला आहे. मानस गेला अंघोळीला आणि मी बनवत आहे त्याच्यासाठी डबा. तर डब्यासाठी मी आज बनवत आहे पास्ता, कारण बरेच दिवस झालं पास्ता बनवला नव्हता. कित्येक दिवस झालं सारखं शिरा आणि पोहे हेच चालू आहे. म्हणून मी मागच्या वेळी हक्का नूडल्स बनवलं होतं, पण ते त्याला आवडलं नाही आणि मलासुद्धा आवडलं नाही. त्यामुळे आता पास्ता बनवायला लागले. तसंच धूप लावून घेते, कारण मी उठून आंघोळ केली ती फक्त त्याच्या डब्याच्याच नादाला लागले, कारण मग त्याला उशीर व्हायला नको शाळेला. तर आता त्याचं आवरल्यानंतर मग माझं बाकीचं देवपूजा वगैरे सगळं असणार आहे. तात्पुरतं मी धूप लावून घेते. कसं होतं, धूप लावलं की जरा घरामध्ये प्रसन्न वाटतं, म्हणून मी पहिला इथे धूप लावून घ्यायला लागले. तोपर्यंत त्याची आंघोळ देखील आवरेल आणि त्याचा डबा वगैरे सुद्धा मी इथं भरून ठेवते. तो पण लगेच घालणार नाही आहे डब्याला, कारण थोडंसं मग वाफ त्याची कसं गरम असल्यामुळे वाफ त्यामध्ये पास्त्यामध्येच पडते. तर इथं बॉटल भरून घेतलेली आहे आणि डब्यामध्ये पास्ता भरून थोडंसं थंड व्हायला ठेवते. तोपर्यंत थंड होईपर्यंत बघते मानसचं काय काय आवरले आणि माझं पण थोडंसं आवरून घेते, कारण मी आंघोळ केली ती तशीच डबा करण्यासाठी इथं लागलेली आहे. तर बघा अंघोळ झाल्यापासून फक्त मानसच्या डब्याचीच तयारी चालू होती. तर आत्ता आवरलेला आहे त्याचा डबा वगैरे सगळं. तर मी 1 ग्लास पाणी पिते, कारण मला रोज 1 ग्लास पाणी प्यायची सवय आहे. 1 ते 2 ग्लास पाणी उठल्या उठल्या आपण प्यावं असं म्हणतात. तर पाणी पिऊन झालं तर मानस बघा चालला आहे. आता 7 वाजले. जा, आता 7 वाजले, जा. तर बघा मानसची रिक्षा आली आणि मानस गेल्या गेल्या मी अंगण झाडायला घेतलं, कारण पहिला अंगण झाडून घेतलं तरच घर झाडण्यात अर्थ आहे. नाहीतर मग पायाने सगळी धूळ पुन्हा घरात येते. तर अंगण पहिला सगळं झाडून घेते स्वच्छ करून, मग मी देवपूजेला लागणार आहे. आणि बघा अंगण झाडताना कसं आपण चपला वगैरे काढलेल्या असतात, तर त्या झाडूने वगैरे सरकवायच्या नाहीत. तुम्ही पायाने सरकवून ठेवू शकता वाटलंच तर. पण चपलांना बघा कधीही खराटा किंवा झाडू लावू नये, कारण आपण खराट्या झाडू वगैरे काही असो त्या लक्ष्मी मानतो, दिवाळीमध्ये त्याला पुजतो. तर त्याच्याने चपला वगैरे सारणं हे चुकीचं आहे. तर हे फक्त 1च मिनिटाचं काम आहे बघा, खूप वेळ लागत नाही. आणि आपल्या गृहिणींना काय हवं असतं, घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी यावी इतकंच हवं असतं. आणि घरातील सगळी लोक सुखाने आणि समाधानाने राहावेत, घरामध्ये शांती राहावी, सुख नांदावं, यासाठी आपण काही काही उपाय करत असतो. तर हा छोटासा उपाय देखील तुम्ही करून बघा.
तर जे आहे ते तुम्हाला मी दाखवते. आणि ते तुळशीला बघा मी ओवाळून घेतलेलं आहे आणि तुळशीमध्ये उदबत्ती हे तुम्हाला मी आणखीन एका व्हिडिओमध्ये सविस्तर सांगेन. तर चला आता बाकीचं रुटीन पाहूया. तर इथं बघा तांब्याचा तांब्या मी पाणी भरून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकलेलं आहे. तर हे पाणी आपण असं सूर्याला अर्पण करायचं आहे, कारण हे वर्ष जे आहे हे सूर्याचं आहे. तर या वर्षी आपण सूर्याला रोज अर्पण करायचं आहे. आणि जल अर्पण करताना एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री सूर्याय नमः. तर बघा मी जितक्या वेळा होईल तितक्या वेळा म्हणायचं आहे. तर मी रोज बघा हे वर्ष चालू झाल्यापासून सूर्याला हे असं जल अर्पण करते. तुम्ही देखील करू शकता. तर बघा इथं मुळा भाजूपर्यंत मी बटाट्याची आमटी फोडणी टाकून घेतली. अगदी सोपा आणि कमी वेळ लागणारा आहे. तर मी ती उंबऱ्यावरती बघा रांगोळी काढून घेतलेली आहे आणि ते कट्ट्यावरती देखील एक छोटीशी रांगोळी काढलेली आहे. त्यामध्ये थोडं थोडं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. मला काही याच्या पाठीमागचं शास्त्र माहिती नाही, पण आमची मम्मी रांगोळी काढल्यानंतर त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू व्हायची, म्हणून मी सुद्धा रांगोळी काढल्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू वाहते. आणि बघा उंबऱ्यावरती एक साईडला मी ते एक दिवा लावून घेतलेला आहे, प्रज्वलित केलेला आहे. तो संध्याकाळी देखील मी लावते आणि सकाळी देखील लावते. आणि एक उदबत्ती बघा आपल्याला उंबऱ्याला ओवाळून घ्यायचे आहे, कारण उंबरा म्हणजे काय असतं, ते आपले पूर्वज असतात असं म्हणतात. वास्तुशास्त्रामधला आपला जो पूर्वज कोण असेल तर तो उंबरा असतो. त्यामुळं मी उंबऱ्याला बघा इथं ओवाळून घेतलेला आहे आणि तुळशीला देखील पाणी दिलेलं आहे. तुळशीला हळदी कुंकू वाहिलेलं आहे. तर आता तुळशीमध्ये ही उदबत्ती मी लावणार आहे आणि तुळशीमध्ये देखील एक दिवा आहे, तो देखील मी सकाळ संध्याकाळ लावत असते. आमचा कट्टा बघा कसा दिसतोय. तर आमचं खेड्यातलं आणि असं साधं घर आहे, खूप काही भारी नाही. लावलेली आहे. आता तुळशीला नमस्कार करून मी घरामध्ये जाते. तर घरातले तुम्हाला दाखवते काय काय रुटीन आहे ते. तर बघा बाहेरचं सगळं आवरल्यानंतर माझं हे रुटीन असतं. तर मी गणपती बाप्पाची 108 नावं घेते. त्यानंतर श्री स्वामी समर्थांचं 108 वेळा नाव घेते. तसं श्री गुरुदत्तांची देखील नामस्मरण करते, पण त्याला माळ जपत नाही. तर ती 1000 स्तोत्र असतं, त्यामधलं मला रोजचं किती होईल तितकं मी वाचते. कधी 100, कधी 200, कधी 300. कधी कधी वेळ नसतो त्यावेळी मी 100च वाचते आणि वेळ जास्त असेल तर 300, 400, 500, कधी कधी 1000 देखील वाचते. असं काही नाही. तर बघा हे माळ जप करून झाल्यानंतर मग मी माझ्या रुटीनला सुरुवात करते. तर मी काय जपते किंवा काय नामस्मरण करते किंवा का करते, कारण इतकी मी सकाळची धावपळ असते, कारण मला आवरून शॉपवरती सुद्धा जायचं असतं. तर आता मी भरभरच पसारा काढून घेते. तर बघा माझ्याकडे ओल्या खोबऱ्याची एक वाटी होती. त्याचं मी ओलं खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि आलं याचं वाटण करून ठेवलेलं आहे. अगदी 8-10 दिवस हे जातं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आणि आपल्याला आमटीमध्ये भाजीमध्ये वापरता येतं. तर इथे बघा उकडलेला बटाटा घेतलेला आहे, त्याची आमटी बनवणार आहे. तर आहोनी येता येता द्राक्ष घेऊन आले. तर मी जर ही द्राक्ष अशीच ठेवून गेली तर माणूस शाळेत आल्यानंतर अशीच खाऊन टाकतो. त्यामुळे याला मी मिठाच्या पाण्याने धुवून ठेवते, म्हणजे तो आल्यानंतर खाईल. नाहीतर मग तो काही धुवून वगैरे घेणार नाही, तर तसंच खाईल. कारण आता अलीकडं
फळांच्या वरती बरंच केमिकल सगळं मारलेलं असतं, तर द्राक्षावर तर खूपच जास्त असतं. तर किचनमधली फरशी मी कशा पद्धतीने पुसते हे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये ते दाखवलं नाही. आणि आता कपडे आणि भांडी घासण्यासाठी 1 तास लागणार आहे. तर आता 9:30 वाजले, तर 10:30पर्यंत माझं सगळंच काम आवरेल. 10:30 ते पावणे 11पर्यंत. मग मी 11 वाजता आज शॉपवर जाणार आहे. आणि व्हिडिओ पण बराच मोठा होत होता, म्हणून मी इतकाच व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल